महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामं 30 मे पर्यंत पूर्ण करा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRD आदी यंत्रणांना मंगळवारी दिले आहेत. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आयुक्त राव यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिवहन सेवेच्या बसमधून पाहणी दौरा केला. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरातील कामांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी सोमवारी पाहणी केली. या पाहणीत कापूरबावडी जंक्शन, वर्तकनगर, चितळसर पोलीस स्टेशन परिसर, मानपाडा ब्रिज, ब्रह्मांड चौक, डोंगरपाडा, आनंदनगर जंक्शन, कासरवडोली, ओवळा चौक, गायमुख चौपाटी ते गायमुख जकात नाका आणि गायमुख घाट या ठिकाणांचा समावेश होता. गायमुख चौपाटी समोरील रस्त्याच्या साईड शोल्डरचं तातडीनं काँक्रिटीकरण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. अमृत जलवाहिनी, मेट्रो खांबाखालील काँक्रिटीकरण, सेवा रस्ता मर्जिंग, पेव्हर ब्लॉक, स्लीप रोड दुरुस्ती, विद्युत पोल शिफ्टिंग आणि पाईपलाईन स्थलांतर यांसारख्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. गायमुख ते कापूरबावडी मार्गावरील नागला बंदर, आनंदनगर चौक, वाघबीळ ब्रिज, कासरवडोली, गवळीपाडा, मेट्रो स्टेशन परिसरात मर्जिंग, रस्ते दुरुस्ती आणि पुलांची पाहणी करत मर्जिंगमध्ये अडथळा ठरणाऱ्या जलवाहिनी आणि विद्युत खांब तातडीनं स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसंच पदपथावरील अतिक्रमण हटवण्याचेही आदेश देण्यात आले. विधान परिषदेसाठी भाजपकडून ठाण्यातून माधवी नाईक यांची निवड. मुंबई राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदाच भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली. यात ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपनं अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली आहे. यामध्ये ठाण्यातून गेली अनेक वर्ष भाजपच्या संघटनेत काम करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा समावेश आहे. नाईक या सध्या महामंत्री म्हणून काम करतायत. त्यांनी याआधीही संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्यात. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना देखील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना विधान परिषदेची संधी मिळाली आहे. सुनील कर्जतकर, संजय भेंडे, प्रमोद जठार यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसंच प्रमोद जठार यांनाही भाजपनं संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरून काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आलाय. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानलं जातं. विवेक कोल्हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत. विजय कोणाचा आहे? नाही, हा विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे. कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोचलेले आहे. आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. मागच्या वेळेस संधी हुकली होती, यंदा संधी मिळालेली, काय सांगा? मला असं वाटतं की आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावं, पूर्ण क्षमतेने काम करत राहावं. संधी कुठेही जात नाही, ती तुमच्यापर्यंत येतेच. महिला सक्षमीकरणासाठी काय नेमकी पावलं उचलली जाणार शासनाच्या माध्यमातून? शासनाच्या अनेक योजना आता गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहेत. स्पेशली मला असं वाटतं की देवेंद्रजींनी जेव्हापासून मुख्यमंत्री म्हणून या राज्याची जबाबदारी घेतली किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना आलेल्या आहेत सरकारच्या. त्याच्यामुळे त्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचेल अशा अर्थाने या प्रशासकीय नवीन जबाबदारीतून मी प्रयत्न करेन. मिसिंग लिंक रोडला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर नाव द्या, धनगर प्रतिष्ठानची मागणी.
1 मे रोजी मुंबई पुणे मिसिंग रोडचं उद्घाटन होत असताना या मार्गाला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीनं करण्यात आली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले. मुंबई पुणे मार्गाच्या निर्मितीत शिंगरोबा धनगर यांचं ऐतिहासिक योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. सुमारे 1850च्या सुमारास इंग्रजांना बोरघाट परिसरात मार्ग सापडत नसताना खोपोली परिसरातील शिंगरोबा धनगर यांनी त्यांना हा दुर्गम मार्ग दाखवला. मात्र कोणताही इनाम नाकारत त्यांनी देशाला स्वातंत्र्य द्या अशी ठाम मागणी केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे संतप्त इंग्रजांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच बोरघाट परिसरात आज शिंगरोबा धनगर यांचं मंदिर असून ते श्रद्धास्थान बनलं आहे. यापूर्वीही मुंबई पुणे एक्सप्रेसवेला शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलं. त्यामुळे आता नव्यानं उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक रोडला तरी शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. खंडाळा घाट परिसरातील शिंगरोबा धनगर मंदिर हे आजही भाविकांचं श्रद्धास्थान असून त्यांच्या बलिदानाची दखल घेत शासनानं या नव्या मार्गाला त्यांचं नाव द्यावं अशी अपेक्षा धनगर समाजाकडून व्यक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा विरोधात ठाणे काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन छेडलं. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही असा इशारा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात मंचावर उपस्थित असूनही कोणताही विरोध न दर्शवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही काँग्रेसनं थेट निशाणा साधत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात संतप्त निदर्शनं करण्यात आली. यावेळी विक्रांत चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर सारख्या भोंदूला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असा कडक इशारा दिलाय. काँग्रेसच्या वतीनं बागेश्वर बाबा विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तसंच त्याच्या महाराष्ट्र प्रवेशावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची जोरदार मागणीही करण्यात आली. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करेल असा इशाराही देण्यात आलाय. या आंदोलनादरम्यान भोंदूबाबा बागेश्वर हाय हाय भाजप सरकार होश में आओ, शिवरायांचा अपमान चालणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, वैशाली भोसले, मीनाक्षी थोरात, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, SC विभागाचे अध्यक्ष उमेश कांबळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. झालेली पाहायला मिळाली. एकीकडे धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितलेली आहे, मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक झालेली आहे. बघा, माफी मागितलेली जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे. माफी देऊ शकणार नाही, कारण महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचं आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे. म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबा 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 बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे. पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा. या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण कोण, या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे, हा या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या आणि बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले. आणि सर्वात महत्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती. वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं आणि त्यामुळे
हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनोज प्रधान यांनी दिली लेखी फिर्याद. बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्यात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय. धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता थकलोय असं वाटू लागलं, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर ठेवला आणि आपण आता थकलोय, आपल्याला यापुढे लढाई करायची नाही असं विधान केल्याचं म्हटलं आहे. तर स्वामी आनंद स्वरूप यानं धीरेंद्र शास्त्रींचं समर्थन करताना आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केले. त्यांनी असा दावा केलाय की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजींचं झालं. शिवाजींनी कधीही युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढलं. पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती असंही त्यांनी म्हटल्याचं प्रधान यांनी सांगितलं. या दोघांनी केलेली विधानं ही महापुरुषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म जाती समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशानं अशी विधानं केली गेली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीत केला आहे. बागेश्वर आणि स्वामी आनंद स्वरूप हे दोघे जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी विधानं करत असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही फिर्याद दिल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागते. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य देवतेचा अवमान सहन केला जाणार नाही अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही असं वाटत असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही, हा धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू असा इशाराही प्रधान यांनी दिलाय. जातीय तेढ निर्माण करण्याचा भाग आहे, पण भाजपला हे का कळत नाही मला कळत नाही. आज ते इथे त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी याचा भाग नसतील, पण त्यांनी काय ना काहीतरी कृतीमध्ये आम्हाला दाखवलं पाहिजे आणि यांच्यावर किमान काही नाही तर केस दाखल केलं पाहिजे या दोघांवर, अशी आमची मुबलक अपेक्षा आहे. सर, ते व्यासपीठावर स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते, मोहन भागवत होते, मग त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? कारण इतकं वादग्रस्त विधान झालं. पण मी एक सांगू का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. ऑपोजिशन म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आणि येऊन अशा प्रकारची केस टाकू शकतो. अच्छा, कुठल्या कलमाखाली ह्या केस बसतात ते पण आम्ही लिहिलेलं आहे. त्यामुळे आता याचा विचार व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण काय एक अक्कल बाकीच्यांना पण घडेल की महाराजांवर बोललं तर महाराष्ट्र चूप बसणार नाही आणि महाराजांवर बोललं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच. हा संदेश या नौपाडा पोलीस स्टेशन मधनं दिला तर मी नौपाडा पोलिसांचे आभारी असेल.